सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या बाजूला विठ्ठल आली हा संघ या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळेल। सेमी फायनलची पहिली लढत सामन्याला होते सुरुवात। जर्सी क्रमांक 1 मैदानामध्ये सज्ज झालाय चढाईसाठी। ओहो, लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न, काय कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला। जबरदस्त बोनस गुण मारण्याचा टाइम पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी असफल होताना पाहायला मिळतोय। निश्चितच श्रीवर्धनच्या या नगरीमध्ये जय भवानी क्रीडा मंडळ या संघानं पाहिलेलं कबड्डीचं गोड स्वप्न निश्चितच आज सत्यात उतरतोय। पुन्हा एकदा या कबड्डी खेळाला मिळालेला प्रतिसाद आणि प्रेम, निश्चितच हा कबड्डीचा दैदिप्यमान सोहळा 2026 चा थरार अंतिम टप्प्यात या ठिकाणी आलाय। निश्चितच जबरदस्त लढत या ठिकाणी पाहायला मिळेल। चढाई सज्ज जर्सी क्रमांक 28 या ठिकाणी पाहायला मिळतोय। 28 ची टोटल म्हटल्याच्या नंतर 8 आणि 2 ची टोटल म्हटल्याच्या नंतर 10 हा शुभ आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो। प्रत्युत्तरास भट्टीचा माळ जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी सज्ज झालाय। मित्रांनो, जर आपण पाहिला तर निश्चितच कबड्डी मध्ये जर तरला अजिबात थारा नाही। कबड्डी मध्ये लागतं तुमचं डेडिकेशन, कबड्डी मध्ये लागतं तुमचं आत्मसमर्पण, कबड्डी मध्ये लागते तुमची जिद्द, मेहनत आणि चिकाटी। निश्चितच या सगळ्यातून तुम्हाला एका रात्रीच कोणाला मित्रांनो यश मिळत नाही। बघा, सातत्यानं आपण पाहिला तर एक मल्टिपल गुणांची चढाई केली की त्याची रील लगेच सोशल मीडियावरती व्हायरल होते, परंतु त्याच्या अगोदरच्या चढाया ज्या चढायांमध्ये बाद होत असतात त्या चढाया मात्र सोशल मीडियावर टाकत नाही। निश्चितच हा फरक आहे खेळामध्ये। थर्ड रेड धोक्याची घंटा, ओहो जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळालाय। जर्सी क्रमांक 12 रोखलं जाईल की गुणांची कमाई, काय घडेल? ओ हो 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 हो, जबरदस्त फुटवर्क पाहायला मिळाला, काय कमालीचे एफर्ट्स, आणि या ठिकाणी आयोजकांकडून टाळ्यांचा गजर। आता जो चढाईपट्टूने गुण प्राप्त केला त्यास वरुण गुरु नार्वेकर यांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे। हर्षद शिर्के याला प्रत्युत्तरात जर्सी क्रमांक 12। निश्चितच मित्रांनो, कबड्डी मध्ये कबड्डी सारखा खेळ खेळत असताना तुमचे पाय जमिनीवरती असले पाहिजे। ज्या अर्थी आपण पाहिलं तर मल्टिपल गुणांच्या चढाई केल्याच्या नंतर त्या गुणांची रील मात्र सोशल मीडियावरती व्हायरल केली जाते, परंतु त्याच्या अगोदरच्या ज्या चढाईमध्ये आपल्याला पकड होते त्या मात्र सोशल मीडियावरती टाकल्या जात नाही। हा फरक आहे खेळामध्ये। निश्चितच चढाई सज्ज झालाय। ओहो, जबरदस्त बोनस गुण मारण्याचा हा प्रयत्न यशस्वी होईल काय? पान निर्णायक ठरणार आहे। कमालीचा रनिंग हँड टच, मी म्हटलं होतं 8 आणि 2 ची टोटल 10 हा शुभ आकडा या ठिकाणी मांडला जातो। आपण पाहिला आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सीचा क्रमांक सुद्धा 10 आपण पाहिलाय। निश्चितच मित्रांनो, त्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर पहिली 4 व्हीलर कार घेण्यासाठी त्यांनी 40,000 रुपयाचा कर्ज काढला। त्यानंतर भारतातील ज्या मोजक्या फरारी आहेत त्यामधील एक फरारी आज त्यांची आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे। 10वी पास न होण्याची क्षमता असताना देखील मित्रांनो आज 10वीच्या पुस्तकामध्ये आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर सरांचा आज इंग्लिशच्या पुस्तकामध्ये आज त्यांचा धडा आहे। मित्रांनो, ही अचीवमेंट आहे। आपण
आपण काय करतो हे लक्षात घेतलं पाहिजे. झोपेत पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात की नाही मला माहित नाही, परंतु उघड्या डोळ्यानं पाहिलेली स्वप्न आणि त्यांचा केलेला पाठलाग त्यावेळेला ती पूर्ण होत असतात. परंतु इथे मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. निश्चितच बघा मित्रांनो, या ठिकाणी आमच्यापर्यंत या ठिकाणी माहिती पोहोचली जाते. आयोजकांकडून विठ्ठल आळी हा संघ गत वर्षी अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी प्रवेश केला होता. ओ हो हो हो, खतरनाक जबरदस्त चढाईपट्टी या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय कमालीचा खेळ आज या ठिकाणी या पट्ट्यानं करून दाखवलाय. खऱ्या अर्थानं आज खेळाच्या माध्यमातून निश्चित पडालं आज मेहनतीवरती या ठिकाणी विश्वास ठेवून तुम्हाला मैदानामध्ये उतरावं लागेल. ज्या अर्थी जर आपण पाहिलं तर कबड्डी हा खेळच असा आहे, इथे तुम्हाला स्वतः मेहनत करून या ठिकाणी संघर्षाला सामोरं जाऊन या ठिकाणी या मैदानामध्ये उतरावं लागेल. एका गुणांची कमाई या ठिकाणी पाहायला मिळाली. प्रत्युत्तरास वारंवार चढाया ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. मैदानामध्ये अगदीच सैरा वैरा धावताना पाहायला मिळतोय. ओ हो हो हो, खतरनाक. परंतु इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण, सुपर टॅकल इथे मात्र सक्सेसफुल ठरलाय. जर्सी क्रमांक 1 मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. रनिंग हँडचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय. गुणांची कमाई होईल का, निर्णायक ठरणार आहे. लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न, कमालीचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 12 आपण मैदानामध्ये चढाईसाठी सज्ज झालाय. यजमान संघाकडे चढाई सज्ज झालाय. ओ हो, जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. जबरदस्त. आता मात्र माघार घेणार नाही. विठ्ठल आळी हा संघ दाखवून देतोय. गत वर्षी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता. कमालीचा खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तो संघ मैदानामध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. सेमी फायनलची ही लढत एका बाजूला जर आपण पाहिला तर भट्टीचा माळ अर्थातच यजमान संघ जय भवानी क्रीडा मंडळ, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिला तर विठ्ठल आळी हा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. जबरदस्त. जर्सी क्रमांक 13 जर आपण पाहिला तर बाहुबली ज्या नावाची चर्चा, तो चढाईपट्टू मैदानामध्ये सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 13, 5 खेळाडूंच्या रणक्षेत्रात. निश्चितच या ठिकाणी काहीशा गुणांनी पिछाडीवरती संघ. थर्ड धोक्याची घंटा, जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संगे अहो युद्ध आमचं सुरू. परंतु इथे मात्र ओ हो, कमालीचा डोटच पाहायला मिळाला. जबरदस्त फुटवर्क मैदानामध्ये कमालीचा गुण या ठिकाणी प्राप्त केलाय. प्रत्युत्तरास बाहुबली जर्सी क्रमांक 13. ओहो, बोनस गुण मारण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल चढाई होईल का. मागे परतण्याचं काम यशस्वी होईल का, चढाई यशस्वी झाले आहे. बोनस गुण प्राप्त केलाय. सुपर टॅकलची नामी संधी 3-1 झुंज देईल मैदानामध्ये. जर्सी क्रमांक 1 स्वतः कर्णधार मैदानामध्ये. ओ हो हो, जबरदस्त. इथे मात्र बाद होतोय स्वतः बाहुबली. प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 27. यजमान संघाकडे चढाईसाठी सज्ज झालाय. बोनस गुण मारण्याचा अटेम्प्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय घडेल
या मॅच मध्ये गुलालाचा मानकरी कोण ठरेल, यजमान संघ की विठ्ठलाळी? म्हणूनच मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिला तर रात्रीचे वाजले आहेत बरोबर 1:43 तरी या रसिक वर्ग या ठिकाणी मैदानामध्ये कबड्डीचा मनमुराद आनंद घेतोय. हे कबड्डीने दिलेलं प्रेम आहे. रिक्त हस्त्या माघारी परतोय प्रति उत्तरास. मध्यांतर झालाय. कमालीचा खेळ मैदानामध्ये राहिलाय. मध्यांतरापर्यंत गुणफलक जय भवानी क्रीडा मंडळ 6 गुण, विठ्ठलाळी श्रीवर्धन 6 गुण. समान गुणावरती सामना चेक करायचा आहे. लाईव्ह स्कोर 1 गुणाची आघाडी कोणाची सांगायची आहे? विठ्ठलाळी या संघाची. लाईव्ह आपल्या स्कोर मध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती करायची आहे. चला पंचांना विनंती. एक गुणांची आघाडी. ओ हो हो ओ हो जबरदस्त सामना या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. शांतता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु रसिक वर्गाला विनंती आहे आपण देखील खेळाडूंना प्रतिसाद द्यायचा आहे. ऑल आउट होतोय संघ भट्टीचा माळ. चढाई सज्ज झालाय. ज्याच्या वादळी चढाया पाहायला मिळाल्या तो चढाईपट्टू मैदानामध्ये जर्सी क्रमांक 1 किती गुणांची लयलूट करेल? गुणांची कमाई आता मात्र करावी लागेल. संघ पिछाडीवरती आहे परंतु तीच पिछाडी भरून काढायची असेल तर भट्टीचा माळ आपणाला मात्र वाऱ्यासारखा वेग वाढवावा लागेल. जर्सी क्रमांक 1 ओहो गुणांचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केलाय. दुसरा सेमीफायनलचा सामना या ठिकाणी दिला जातोय. पहिला पुकार अमर सोमदाई श्रीवर्धन विरुद्ध काळेश्वरी. मित्रांनो आपण मात्र या ठिकाणी तयारीत राहायचं आहे. जर्सी क्रमांक 2 7 खेळाडूच्या रडक क्षेत्रात किती गुणांची लयलूट करेल? गुणांची कमाई आता मात्र करावी लागणार आहे. रिक्त हस्त्या माघारी परतला प्रति उत्तरास जर्सी क्रमांक 28 ज्याच्या चढाई पाहायला मिळाल्या. सक्सेसफुल चढाई ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाल्या तो चढाईपट्टू मैदानामध्ये सज्ज झालाय. निश्चितच श्रीवर्धन शहर मर्यादित या ठिकाणी या कबड्डीचं एक दिमागदार नियोजन आणि भारदस्त असं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं. यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. यशाकडे वाटचाल करते ही स्पर्धा. निश्चितच मायबाप रसिक वर्गाचा प्रतिसाद खेळाडूंचा देखील या ठिकाणी प्रतिसाद या ठिकाणी लाभला. तसेच आजच्या या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील नामवंत असे या ठिकाणी पंच म्हणून या ठिकाणी लाभले. तसेच ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपण थेट. चला पंचांचा निर्णय मित्रांनो अंतिम असणार आहे. दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत तर इच 1 पॉइंट या ठिकाणी दिला जाईल.
RNP स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती या ठिकाणी अजूनही मायबाप रसिक वर्ग या ठिकाणी या स्पर्धेचा मनमुराक आनंद घेतोय। या युट्यूब वाहिनीवरती जोडलेल्या रसिक वर्गाचा देखील अगदीच हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी मनापासून या ठिकाणी तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की इतक्या उशिरापर्यंत आपण या ठिकाणी ही स्पर्धा या ठिकाणी पाहत आहात। एक यशस्वी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होताना या ठिकाणी पाहायला मिळते। एका बाजूला जर आपण पाहिला तर यजमान संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिला तर विठ्ठल आळी हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। टाइम आउट घेतला जातोय। जर्सी क्रमांक 1 या ठिकाणी पाहायला मिळतोय चढाईसाठी सज्ज झालाय। मल्टिपल गुणांच्या चढाई आता मात्र कराव्या लागतील। ओहो कमालीचा फुटवर्क, परंतु इथे मात्र जबरदस्त प्रयत्न होता। हरणाची चपळाई आणि चित्याचा वेग ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। बैलगाडा क्षेत्रात ज्या अर्थी आपण पाहिलात बकासूरच्या पायामध्ये जो वेग पाहायला मिळतो तो वेग मैदानामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 12 हो 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 मध्य रेषा भेदणार, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय। प्रेक्षकांमध्ये सुयोग आगरकर, आपण कुठे असाल तर या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। सुयोग आगरकर ओहो कमालीचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय। काहीशाच गुणांची आघाडी आहे। जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी या चढाईपट्टूकडनं पाहायला मिळाला। प्रयत्न लाजवाब होता, परंतु इथे मात्र रिक्त हस्त्या माघारी परतावं लागले। प्रत्युत्तरास जर्सी क्रमांक 15 मैदानामध्ये या ठिकाणी सज्ज झालाय। शांतरित्या चढाई मैदानामध्ये काहीशा गुणांची आघाडी आहे। ही आघाडी आहे इथे मात्र कायम ठेवायची असेल तर विचारपूर्वक चढाई या ठिकाणी करावे लागते आणि तोच खेळ मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो। सुयोग आगरकर, आपण या ठिकाणी कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, विनंती असेल। थर्ड अँड फायनल कॉल, सेमीफायनलचा दुसरा सामना अमर सोमदाई श्रीवर्धन काळेश्वरी दोन्ही संघांना या ठिकाणी सूचना आणि विनंती असेल। थर्ड अँड फायनल कॉल, सामना संपायला काही क्षण शिल्लक आहेत। या ठिकाणी आपण विनाविलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। काळेश्वरी विरुद्ध अमर सोमदाई श्रीवर्धन। चढाई सज्ज जर्सी क्रमांक 1 हरणाजी ओहो लातेनं गुण मारण्याचा प्रयत्न, काय कमालीचा फुटवर्क पाहायला मिळाला। जबरदस्त खेळ ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय। यजमान संघाकडे निश्चितच एक चढाईचा धुरंधर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं तर जर्सी क्रमांक 12 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। सॉरी जर्सी क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। धन्यवाद साहेब, आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी व्यासपीठावरती आलात, आपला देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। चढाई सज्ज पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 5-1 झुंज देतोय। गुणांची कमाई, प्रयत्न लाजवाब होता, परंतु इथे मात्र सामना संपायला शेवटची 3 मिनिटे।
थर्ड रेड धोक्याची घंटा. गुणांची कमाई आता मात्र करावी लागेल. जिंकू किंवा मरू अशी स्थिती मैदानामध्ये गुण प्राप्त करावा लागेल. जर्सी क्रमांक 28 गुणांची कमाई. ओ हो 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 मध्य रेषा भेदणार, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कमालीचं क्षेत्ररक्षण उभा ठाकलाय. चला त्या ठिकाणी मित्रांनो पंच आहेत आणि तिथे स्कोरर सुद्धा आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. काहीशा गुणांची आघाडी. काहीशा गुणांची आघाडी. काय घडेल सामन्यामध्ये. जबरदस्त लढत मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. सामना बरोबरी सुटेल की काय पारंजक ठरेल. थर्ड रेड धोक्याची घंटा. इथे मात्र गुणांची कमाई. ओ हो लातेने गुण मारण्याचा प्रयत्न. कमालीचा फुटवर्क, परंतु काय कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सामन्यामध्ये औपचारिकता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. काही क्षण सामना संपण्यासाठी. पंचाने आता मात्र घोषित केलंय शेवटचा मिनिट. विनंती थर्ड अँड फायनल कॉल. सेमी फायनलची दुसरी लढत. अमर सोमदाई श्रीवर्धन काळेश्वरी संघ विना विलंब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रत्युत्तरास शेवटची चढाई होईल की काय. थर्ड रेड धोक्याची घंटा. गुणांची कमाई. ओहो विठ्ठल आणि हा संघ सलग दुसरा वर्ष मला वाटतं. विजयी संघ विठ्ठल आणि श्रीवर्धन संघ ठरलाय. अंतिम सामन्यात प्रवेश करतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचे हार्दिक आभार. दिलं जाईल या ठिकाणी जय भवानी क्रीडा मंडळ संघाला. या ठिकाणी दिलं जाईल या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. हॅलो. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेले समालोचक गाणेकर यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती मी या ठिकाणी करतो. शिरकर आणि राहुल कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जात आहे. हर्षद शिर्के आपण 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं. हर्षद शिर्के एकाकी लढत आपण या ठिकाणी दिलीत. खरोखर सांगतोय की इतर सहकार्यांनी जर का आपल्याला साथ दिली असती तर या सामन्याचं चित्र थोडं वेगळं पाहायला मिळालं असतं. हर्षद आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक कोणाकडनं आहे.